हाय हॅलो नमस्कार, तुमचं मनापासून स्वागत आजच्या स्पेशल दिवशी. आज कोणाचा तरी बर्थडे आहे आणि ही आहे बर्थडे गर्ल. आणि आम्ही डेकोरेशन काय केलेलं आहे, डेकोरेशनच्या नावाने एकदम सिंपल हॅपी बर्थडे, एकदम चौकी आणि हे असं सगळं सिंपल बर्थडे. बर्थडेचं काय म्हणतात ते डेकोरेशन म्हणजे काय, 4 लोक आले घरी, 4 नाही आहे, जास्त आहे. She bring the cake and very nice okay, आम्ही केक शॉप so okay, so this is our party. आपण मस्तपैकी केक कापायसाठी व्यवस्था करूया. हा ड्रेस आम्ही खूपच मेहनतीने आणि खूप चिकाटीने आणि यस, मी जे बोलले होते की 3 डिसेंबर साठी एक स्टे ट्यून, एक सरप्राईज आहे. तर यस, हा मरून कलरचा हा वन पीस मी घेतलेला आहे. तो थोडासा वेगळा आहे, थोडासा. काही जण मरून जातील त्याचं काय. क्या करूं मैं इसका, क्या करूं. अरे फिरून मीच मरून फिरून. अरे बस त्यांना बसू द्या. अक्षय मुलांना तू व्हिडिओ ऑनच केला नव्हतास, मी आता ऑन केला. केक बघा आणि फोटोचा केक आम्हाला मिळाला नाही म्हणून आम्ही बिहाइंड द सीन. हा फोटोचा केक आहे, गुड क्रिएटिव्हिटी. बरं हा हे नको, हे ठेव डायरेक्ट. हा सो क्यों भाई इतना शोर क्यों मचा रहे हो, किस बात के लिए खुश हो इतने. अगर खुश हो तो खुश रहो, ढिंडोरा क्यों पीट रहे हो. अरे कापू दे ना पहिले. अरे यार क्या बात है. आता रे पहिले टाकून क्या बात है. वाह वाह. हा चलो हॅपी बर्थडे. काय कॅन्डल लावायची तुला. जैसा आप ठीक समझे मैडम. बाहेर कॅन्डल द्या रे, दे कॅन्डल दे. वाह दीदी वाह दीदी. केक आहे. सो दिस इज फोटो केक. येस, हा हेच शब्द अपेक्षित आहेत मित्रांनो. केक सुंदर. वा वा. सो नंदूने, अशोकनी आणि साक्षीने पळून जाऊन केक आणला, पण मी फक्त 2 फोटो ठेवून सगळ्यांचा बाप झालो. अबे साले. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर निकिता, हॅपी बर्थडे टू यू. बर्थडे टू मी. खा तू आता खा. हे पागल खात नसते, तसं खाऊ घालत असते. ये भगवान क्या जुलूम है. व्हिडिओ घेतलेला आहे, आपण आपलं खायचं फक्त. क्या बोला तूने. हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे. त्याचा आपण फोटो काढ. व्हिडिओ चालू आहे आणि फक्त तुम्ही करा, सगळे असे बनवतात. व्हिडिओ चालू आहे. केला. येस फोटो. मज्जा आहे. सो आज आम्ही हे खातोय. अक्षय पळव केक. खायला मिळत नाही का, धमकी जरा.
See? Same smile. God. वाव काय बघू दे काय की काय थँक्यू झेराकी. वाव हे मंगळसूत्र आम्ही झेराकीचे त्या दिवशी डिसाइड केलं होतं. सरप्राईज होतं. हो सरप्राईज होतं हे. सो क्यूट वाव. मी आहे इट्स व्हेरी छान आहे हा मंगळसूत्र. एकदम छान आहे. क्यूट आहे. तर हे हँडमेड. वाव. वाव समथिंग इज व्हेरी सरप्राइजिंग हँडमेड. अक्षयनी बनवलेलं दिसते. कधी बनवलं ते? आज रात्री गॅस कुठे आणलं होते काही की? अक्षय तू बनवलं रे हा मी बनवलंय. कमाल बनवलं. ते उघड पहिले हे. तो एक सिंपल आहे ते जास्त हे नाही. वाव. सिंपल आहे. ओह नाईस. ते तर ते उघड आता. हा तर हे उघड. दोन गिफ्ट ओ माय गॉड. कसं उघडायचं? वाव. तर परत पहिल्यापासून येतो. संपत नाही ते. सो त्याचा क्लोज नंतर क्लोज नंतर दाखवूया आपण याचा. तर छान बनवलंय. नाही बाकी आहे. हे काय हे खूप सरप्राइजिंग. वाव वाव. ते फर्स्ट also handmade. यस. Yes. So this is book I made from my hands. मराठी चालेल. हे आपले ऑडियन्स सगळे मराठी आहे. हा. हिंदी पण बोलू शकतो. हे पुस्तक तू बघू शकते कसं आहे. त्याचा क्लोज दाखव नंतर आधी तुझे रिएक्शन घेणार आहे. माझं तर काही फोटो लक्षात सुद्धा नाहीये. हे जर आहे स्टँडर्ड काय स्टँडर्ड हाय फाय डिव्हिजन आहे. रोल नंबर 3 डिसेंबर स्कूल बार्सिलोना. वा. अरे तुझं एवढं क्रिएटिव्ह माइंड आहे हे मला माहित नव्हतं. वा. हे फोटो बघा. आता ते पलेट दुसरी पोस्ट. सिमिलर वाटतंय का? हा आता हे नंतर याचा क्लोज दिसेल. फर्स्ट क्लिक. जेव्हा पहिल्यांदा बघायला गेलो होतो आला होता हा तेव्हा. हा रस्ता आहे. खडा हुआ जबी यही असं वाटलं ते. पहिली गाडी म्हणजे याच्यामध्ये तुला मदत अमोलदारांनी केली दिसते. हे बघ. याच्यावर तुला त्याच्यावर मला जायचं ड्रीम आहे माझं. त्याच्यावर मला जायचं. ते विमानाचं ते अच्छा हो राईट. वाव तर असे वेगवेगळ्या बंडीला किंवा कशावर तयारी फोटो येते. वाव सो क्यूट. खूप सारे मेमोरीज. हा हे पैठणला एकनाथ मंदिरच्या इथं आमची अशी थीम होती की आम्ही काय करणार होतो. फोटोच्या खाली 4 ओळी सोडणार होतो आखायला. तुझ्या पेन देणार होतो ते फोटो मध्ये तुला यायचं. ओके. कॅन्सल केली. हे फर्स्ट आयफोन. फर्स्ट आयफोन. आता ते काही लिहायची गरज नाही. आणि अक्षर ते माझं एवढं सुंदर नसल्यामुळं ते अमोलने लिहिलं. 3 इडियट मध्ये म्हणत नाही का बोल मेरे है लेकिन बोल मैं रहा हूँ लेकिन शब्द उनके हैं. सो क्यूट. एकच कमेंट किती आहे 10 मिनिटात बसून. त्याने सुस्करावं सोडलं. बसू घ्या.
म्हणजे आज दिवसभर इकडे हेच चालू होतं. आज काल रात्री तुला माहितीये फोटोच्या दुकानात 3 तास होतो मी. त्याच्यासोबत माझा रिश्ता बनला. हा ते लिहायचंय काय काय लिहायचं बाकी आहे. हे तुझं लग्नाच्या माझा इंस्टाग्राम वरचे फोटो घेतलेले दिसते ते. थँक्यू सो मच. काम काय असेल? येस येस येस. गॅस एवढ्या मोठ्या राईस पूर्ण भरून येते ते गॅस पूर्ण गच्च भरलंय. सकाळी उठण्यापासून रात्री झोपण्यापर्यंत जे कपडे काय. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. म्हणजे कपडे इकडे या साईडला. ते गिफ्ट पॅक करायसारखं नव्हतं त्यामुळे आता मी एक्झॉस्ट होईन असे जो काय अभी मैं गाली नहीं दे सकता. त्यांचं काही आहे का? घरगुतीच वापरायचं आहे. तिचं नाव आम्ही ठेवणार आहे बाहुली. कोणती ती नाव ती ठेवेल. कोणती अरे नाव ती ठेवेल. अभी कौन है? टॉर्च मार इस पे. तू है तू. all about today and you stay tuned for next part. No, this is all about today and This is all about today and stay tuned for next birthday. Next birthday माझाच आहे आणि तेव्हा मग ही काय ती मग बघूच आपण. No, this is a slip of tongue. This is not a challenge. You have call. You can answer your fans' calls or. सुनील जीजू. अचानक बेल वाजलेली आहे आणि अचानक आता थांब परत एक कोण आलं असेल. तर अशा प्रकारे आम्ही बर्थडेचं सेलिब्रेशन केलेलं आहे. क्या बात है. सो काय सो उघडून बघा अनबॉक्सिंग. हे नाही नव्हतं माहिती येणार कारण त्यांना माहित आहे मी फूडी आहे आणि आम्हाला दोघांना खूप आवडतं काय काय खायला. ताईला सुद्धा दोघं जात असतो नेहमी. आणि हिच्या बर्थडेच्या दिवशी कोणाचा बर्थडे होता काय माहिती, पण त्यांनी मस्तपैकी आतिषबाजी केली होती आणि त्या आतिषबाजीमध्ये आम्ही आमचा आनंद व्यक्त केला की वा तुझ्यासाठी आम्ही फटाके फोडले, क्या बात आहे. तर मग आम्हाला फुकटच हे सगळे फटाके बघायला मिळाले. तर मग आपण कशाला सोडायचं, आपल्याच बर्थडेसाठी फोडले असं म्हणायचं. झाला
ही खूप सुंदर सँडल आहे. ही बांद्राला आम्हाला खूप स्वस्तात मिळाली. मॉलमध्ये आम्ही हे 3,000 रुपये, जवळपास 2,500 रुपयाला बघितले होते डिस्काउंटमध्ये, पण ही बांद्राला खूप स्वस्त मिळाली. दुसऱ्या ब्लॉगमध्ये बघा. आणि हे सगळे गिफ्ट्स आहेत. हे हँडमेड बुक मी बनवलेलं तुम्हाला दिसलंच आहे. त्यानंतर हे ग्रीटिंग्स मी बनवले आणि तिच्या लाडक्या जिजूनी हे चॉकलेट आणि आईस्क्रीम आणले. आणि ताईने झेराकीचे मंगळसूत्र आणले. खूपच सुंदर आहे हे आणि खूप सुबक आहे. आणि शेवटी मी ही बाहुली आणलेली आहे, कारण की तिला खूप दिवसापासून टेडीबेअर पाहिजे होता. पण मी टेडीबेअर घ्यायला गेल्यानंतर मला ही बाहुली दिसली. ही बाहुली खूपच सुंदर वाटली, त्याच्यामुळे मी ही घेऊन आलो. आणि मित्रांनो, निकिताच्या सगळ्यात आवडीचा पार्ट म्हणजे डान्स. आता सगळेजण गाणे लावून मस्तपैकी डान्स करत होते, पण आता यूट्यूबवर कॉपीराईट येईल त्यामुळं हे सगळं म्यूट केलं आणि फास्ट फॉरवर्ड केलं. मी पण बरेच गाण्यावरती सगळ्याजणांनी डान्स केला. मला एक कळत नाही, दिवसभर थकून इकडून तिकडून आलेले सगळे मित्र असतात काम करून, पण जेव्हा गाणं लावतो तेव्हा कोणीच थकत नाही. मन मुराद सगळेजण आनंद घेतात. तर हेच आहे, थोडंफार दुःख विसरून जायला पाहिजे. कधी जेव्हा बर्थडे असेल किंवा काही असंच जे मित्र जेव्हा एकत्र येतात, अशी जेव्हा वेळ असते तेव्हा खरंच आनंद घ्यायला पाहिजे. हे पण खूप गरजेचं आहे. इथं नंदू, अशोक, अमोल, दीपा, साक्षी, सुनीलराव आणि प्राजक्ताताई सगळेजण आले आणि मस्तपैकी सगळे आपापले कामं वगैरे सगळे विसरून इथं मस्त एन्जॉय करतात. ही गोष्ट खूप छान आहे बड्डेच्या दिवशी. पण मित्रांनो, नुसताच आम्ही डान्स वगैरे हे केलं नाही, तर यानंतर एक गोष्ट खूप चांगली केलेली आहे. ती पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. तर निकिताचं असं म्हणणं होतं, निकिताचं की थंडी सुरू झालेली आहे, बिचारे बाहेर झोपणारे गरीब लोक असतात रस्त्यावर कुठे, त्यांना आपण ब्लँकेट देऊया, असं तिचं म्हणणं होतं. तर ते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल. या ठिकाणी तर मज्जा सगळे मित्र करतायत. तर मित्रांनो, हेच आहे, कधीतरी लाईफमध्ये एन्जॉयमेंट पण पाहिजे, सगळेजण भेटलं पाहिजे, एकमेकांचे दुःख पण शेअर केले पाहिजे. आणि या ठिकाणी आम्हाला कपल डान्स सगळ्यांनी करायला लावला. आम्ही तर इतके चांगले डान्सर नाही आहोत फक्त, पण आपलं थोडंफार केलं. तर सगळ्या मित्रांना दम लागला होता नाचू नाचू. पण निकिता आज खूप खुश होती आणि तिला आणखी नाचायचं होतं, त्यामुळे आम्ही दोघांनी थोडासा कपल डान्स केला. माझा डान्स नेहमी पॉवर सेविंगच असतो, म्हणजे किती काही वेळ नाचू शकतो मी असा. तर मज्जा केली खूप. तर मित्रांनो, पुढचा ब्लॉग, पुढचा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. जवळपास 1-1.5 वर्षानंतर आम्ही सगळे मित्र एकत्र आलो होतो जवळपास, कारण की अशोक तर इथं नसतोच. गाथा नवनाथ अशी करायसाठी, तो सिरियल करायसाठी इथं आला होता. आता तो मुद्दाम आम्हाला म्हणतो, तुम्ही छान नाचताय, नाचा नाचा. स्वतः थकला होता ना, त्यामुळं ते आता आरामशीर बसले होते ना, आमची गंमत बघत होते. चला तर मग मित्रांनो, बाय बाय. नक्की पुढचा व्हिडिओ बघा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.